नमस्कार मंडळी, तुमच्या आवडत्या नक्षत्र ज्योतिष या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. मी आहे तुमची ॲस्ट्रो दोस्त के म्हणजेच ॲस्ट्रोलॉजर सौ कल्याणी कुलकर्णी. मेष लग्न राशीच्या लोकांसाठी जून महिना एक जबरदस्त टर्निंग पॉईंट ठरणार आहे. कारण या महिन्यात ग्रहांची अशी मोठी हालचाल होत आहे जी तुमच्या आयुष्याचा वेगच बदलू शकते. काही लोकांना अचानक पैसा मिळेल, काहींच्या करिअरमध्ये मोठी वाढ होईल, तर काही लोकांच्या आयुष्यात घर, मालमत्ता, परदेश आणि नातेसंबंध मध्ये मोठे निर्णय घडतील. पण या महिन्यात एक छोटी चूक देखील मोठं नुकसान करू जाऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा उपाय आणि महत्त्वाचा संदेश जो तुमच्या संपूर्ण जून महिन्याला सकारात्मक बनवू शकतो. आणि हो, जर तुम्ही अजून आपल्या नक्षत्र ज्योतिष परिवाराचा भाग नसाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय गुरुदेव नक्की लिहा. कारण तुमचा एक कमेंट ग्रहांची सकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला तर मग सुरुवात करूया मेष लग्न राशीच्या जून महिन्याच्या सविस्तर भविष्याला. जून महिन्यातील सर्वात मोठी ग्रहस्थिती. मित्रांनो, जून महिन्यामध्ये सर्वात मोठी घटना म्हणजे गुरुग्रहाचे संक्रमण. बृहस्पती म्हणजे गुरुग्रह कर्क राशीत प्रवेश करणार आहे आणि विशेष म्हणजे तिथे तो उच्चीचा होणार आहे. आणि गुरु अतिशय वेगाने म्हणजे अतिचारी गतीने मार्गक्रमण करणार आहे. याचा अर्थ काय, तर तुमच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी अचानक वेगाने घडू लागतील. जे काम महिन्यांपासून अटकले होते ते अचानक पूर्ण होऊन लागेल. विशेषतः मेष लग्न राशीच्या लोकांसाठी गुरु 4थ्या स्थानात येत असल्यामुळे घर, मालमत्ता, वाहन, जमीन जुमला, कौटुंबिक सुख या सगळ्या गोष्टींमध्ये मोठा सकारात्मक बदल दिसून येईल. ज्यांना स्वतःचे घर घ्यायचे आहे, त्यांचे घराचे काम अटकले आहे, ज्यांच्या मालमत्तेचा वाद सुरू आहे, त्यांना या काळात मोठा दिलासा मिळू शकतो. काही लोक नवीन घरात प्रवेश करतील, तर काही जणांचे रिनोव्हेशन किंवा इंटेरियर करण्याचा निर्णय घेतील. करिअर आणि व्यवसाय. गुरुची दृष्टी तुमच्या 10व्या स्थानावर पडत असल्यामुळे करिअरमध्ये जबरदस्त वाढ दिसून येईल. तुम्ही नोकरीत असाल, व्यवसायात असाल किंवा फ्रीलान्सिंग करत असाल, तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल, नवीन जबाबदाऱ्या मिळतील, प्रमोशन किंवा सॅलरी वाढीची चर्चा होऊ शकते. विशेषतः जे लोक रिसर्च, ॲनालिसिस, टेक्नॉलॉजी, डेटा, AI किंवा कन्सल्टिंग क्षेत्रात काम करत आहे, त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येणार आहे. पण इथे एक विशेष गोष्ट आहे. AIच्या जगात जिथे सगळं मशीनवर अवलंबून होत चाललं आहे, तिथे आता लोकांचा पुन्हा मानवी अनुभव, भावना आणि विश्वासाची गरज जाणवू लागेल. म्हणूनच तुमच्या कम्युनिकेशन स्किल आणि पर्सनॅलिटीला खूप महत्त्व मिळेल. परदेश योग. गुरुची दृष्टी 12व्या स्थानावर पडत असल्यामुळे ज्यांना परदेशात जायचे आहे, हायर एज्युकेशनसाठी अप्लाय करायचे आहे किंवा इंटरनॅशनल बिझनेस वाढवायचा आहे, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. विसा संबंधित कामे पुढे सरकू शकतात. परदेशातून नवीन संधी मिळू शकतात. ज्यांच्यावर साडेसाती किंवा ठय्याचा मानसिक ताण होता, त्यांना आता मानसिक शांतता मिळू लागेल. शुक्राचे संक्रमण आणि प्रेमजीवन. यानंतर शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे आणि मित्रांनो, ही स्थिती मेष लग्न राशीसाठी खूप शुभ मानली जाते. कारण शुक्राला इथे दिग्बल प्राप्त होते. ज्यांचे लग्न जमण्यात अडथळे येत होते त्यांना चांगले प्रस्ताव येऊ शकतात. ज्यांचे वैवाहिक जीवन तणावपूर्ण होते त्यात प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. पार्टनरशिप, बिझनेस करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. विशेष म्हणजे गुरु आणि शुक्र एकत्र येऊन द्विगुरु योग तयार करत आहे. हा योग रिअल इस्टेट, करिअर आणि आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत प्रभावशाली आहे. विशेषतः महिलांसाठी हा काळ खूप लाभदायक आहे.
ज्या महिला मालमत्ता विकण्याचा किंवा नवीन घेण्याचा विचार करत आहेत त्यांना चांगला नफा मिळू शकतो. सूर्याचे संक्रमण, सावध रहा. 15 जून रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. 3ऱ्या स्थानातील सूर्य तुमचा आत्मविश्वास आणि धाडस प्रचंड वाढवेल. कठीण परिस्थितीतही तुम्ही मागे हटणार नाही. शॉर्ट ट्रॅव्हल होतील, नेटवर्किंग वाढेल, नवीन लोकांशी संपर्क वाढेल. पण येथेच एक मोठा धोका आहे. 3ऱ्या स्थानातील सूर्य तुमच्या बोलण्यात आक्रमकता आणू शकतो. तुम्ही नकळत कोणाला दुखवू शकतात. म्हणून सोशल मीडियावर काहीही लिहिताना, कोणावर आरोप करताना किंवा ऑफिसमध्ये बोलताना खूप काळजी घ्या. अन्यथा वाद, गैरसमज किंवा लीगल इश्यूज निर्माण होऊ शकतात. मंगळाचे संक्रमण, पैसा आणि पराक्रम. मेष राशीचा स्वामी मंगळ 2ऱ्या स्थानात प्रवेश करणार आहे. ही आर्थिकदृष्ट्या खूप चांगली बातमी आहे. अडकलेले पैसे मिळू शकतात. नवीन इन्कम सोर्स निर्माण होऊ शकतात. शेअर्स, ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटमधून काहींना फायदा मिळू शकतो. पण 2रे स्थान हे वाणीचे स्थान आहे आणि सूर्य, मंगळ यांच्या प्रभावामुळे तुम्ही खूप मोठ्या आवाजात बोलू शकतात. राग पटकन येऊ शकतो आणि नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शब्द जपून वापरा. विद्यार्थ्यांसाठी विशेष. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. ज्यांचे अभ्यासात मन लागत नव्हते त्यांना आता फोकस मिळेल. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणाऱ्यांना चांगले यश मिळू शकते. पण लव्ह लाईफमध्ये थोडी काळजी घ्या, कारण मंगळाची दृष्टी 5व्या स्थानावर पडत असल्यामुळे नात्यात इगो क्लॅशेस वाढू शकतात. बुध वक्री, सर्वात महत्त्वाची सावधानता. 22 जून रोजी बुध कर्क राशीत प्रवेश करेल आणि 29 जून रोजी बुध वक्री होईल. हा काळ कम्युनिकेशन आणि डॉक्युमेंटेशनसाठी खूप सेन्सिटिव्ह आहे. मालमत्ता खरेदी, नवीन कॉन्ट्रॅक्ट, मोठी इन्व्हेस्टमेंट, घर बदलणे, नवीन पार्टनरशिप या सगळ्या गोष्टी करताना अतिशय सावध राहा. कागदपत्रे नीट वाचा. घाईघाईत सिग्नेचर करू नका. ट्रॅव्हल प्लॅनिंगमध्ये देखील काळजी घ्या, कारण बुध वक्री काळात मिसकम्युनिकेशन आणि डिले वाढतात. आरोग्य सामान्य राहील, पण कामाचा ताण मानसिक थकवा देऊ शकतो. डोकेदुखी, झोपेचा त्रास, ओव्हर थिंकिंग जाणवू शकते. त्यामुळे मेडिटेशन, प्राणायाम, वॉकिंग आणि डिजिटल डिटॉक्स करणे खूप गरजेचे आहे. कौटुंबिक जीवन. सुरुवातीला घरातील वातावरण आनंदी राहील, पण उत्तरार्धात काही वाद निर्माण होऊ शकतात. विशेषतः मुलांशी बोलताना संयम ठेवा. वैवाहिक जीवन मात्र चांगले राहील. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. विशेष उपाय. प्रत्येक गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा. ओम गुरवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा आणि शक्य असल्यास वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. महिन्यांचा अंतिम संदेश. मेष लग्न राशीसाठी जून महिना हा परिवर्तनाचा, प्रगतीचा आणि नवीन संधीचा महिना असणार आहे. या महिन्यात तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा निर्माण होईल. पण लक्षात ठेवा, ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त योग्य दिशा दाखवतात, पण आपलं कर्मच आपलं खरं नशीब घडवत असतं. म्हणून नेहमी चांगले कर्म करा, सकारात्मक राहा आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय गुरुदेव नक्की लिहा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी किंवा तुमचं कुंडली परीक्षण करण्यासाठी तुम्ही मला खालील क्रमांकावर संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक आहे 88 05 78 27 04. मी आहे तुमची ॲस्ट्रो दोस्त के ॲस्ट्रोलॉजर सौ कल्याणी कुलकर्णी. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण भविष्य. स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.